हॅलो गाईस, तर आम्ही आज चाललोय फिरायला संभाजीनगरला। खूप दिवसांचा आमचा प्लॅन होता की कुठेतरी फिरायला जायचा, तर आज आमचा प्लॅन ठरलाय। चला तर मग तुम्हाला पण फिरवतो संभाजीनगर। आणि गाडी निघाली, तर आम्ही आता पोहोचलोय प्रवार संगम पर्यंत। रस्त्यात खूप भूक लागली राव, म्हणून मम्मीने गाडीतच दिला ऍपल आणि तेच खात खात आम्ही निघालो पुढं। शेवटी आपण पोहोचलोय संभाजीनगरला आणि आपण तिथून निघालोय दौलताबादचा किल्ला बघायला। सो लेट्स गो। तुम्हाला लांबूनच दिसत असेल दौलताबादचा किल्ला, तर आता आपण तिथेच निघालोय आणि पप्पानी गाडी पार्क केली आणि आपण सरळ निघालोय किल्ल्यावर। खूप सारे लोक वस्तू विकत होते, त्यांच्याकडे लक्ष न देता पप्पा डायरेक्ट थेट निघाले तिकीट काउंटर कडे। तिकीट घेऊन झाल्यावर आम्ही निघालो किल्ला बघायला। तर चला तुम्ही पण किल्ला बघायला। किल्ल्याचा दरवाजा एवढा भारी होता राव की किल्ला कसा असेल हे बघण्याची उत्सुकता आम्हाला वाटू लागली। त्यामुळे मी आणि सम्यक नुसतं पळतच होतो। आम्ही आतमध्ये गेल्यावर आम्ही पाहिलं तिथं खूप साऱ्या वेगवेगळ्या तोफा होत्या। त्या पाहून आम्ही त्यांच्या सोबत खूप सारे फोटो काढले। काय सांगू राव, मला त्या तोफांवर बसावंच वाटत होतं। तिथून पुढे गेल्यावर अजून एक दरवाजा होता। दरवाजाच्या जवळ खूप मोठे बुरुज होते। सम्यक नुसते इकडून तिकडे नुसतं हिंडतच होता। माझे पण काही एवढी चाळे कमी नव्हती। तिथून पुढे गेल्यावर आम्हाला लांबूनच दिसला चांद मिनार। चांद मिनार बघायच्या आधीच पप्पा मला घेऊन गेले सरस्वती बावडी बघायला। ही एक चौकोनी आकारची विहीर आहे। विहीर बघून झाल्यावर पुढे निघालो तर आम्हाला खूप सारे माकडं। त्यांच्या सोबत आम्ही माकडं होऊनच फोटो काढले की आमचे चाळे काही कमी नव्हते। पुढे दिसला आम्हाला चांद मिनार, जो की 70 ते 71 मीटर उंच असा मिनार आहे। आम्ही ज्याची वाट बघत होतो त्या किल्ल्याच्या दरवाजाजवळ आम्ही पळतच पोहोचलो। किल्ल्याच्या पायऱ्या चढून लय दमलो राव, पण आजूबाजूचा निसर्ग पाहून लय भारी वाटलं। पुढे गेल्यावर दिसला आम्हाला चिनी महल। जाताना आमची एवढी चालूच होती। पुढे गेल्यावर एका बुरुजावर चढलो आणि तिथं होती मेंढा तोफ। ऐकून आम्ही बाबो, किती मोठी तोफ आहे ती। वरून खालचा व्ह्यू इतका भारी वाटत होता की वाटतय की तिथंच राहावं। आम्ही पुलावर, जिथून खरा किल्ला सुरू होतो, जिथे चारी बाजूनी पाणी होतं, खाली वाकून पाहिलं, इतकी भयंकर भीती वाटत होती राव। पुढे गेलो आम्ही अंधेरी मार्ग मध्ये, म्हणजे भुलभुलैया। किल्ला जबरदस्त होता राव। आम्ही तर डायरेक्ट मोबाईलची टॉर्च लावावी लागली, लय भीती वाटत होती राव। आम्ही तर पप्पांना सोडलंच नाही भुलभुलैयातून। एवढा भयंकर अंधार पाहून मला काय तर कोणाला पण भीती वाटत। या भुलभुलैयामध्ये कधी शत्रू पुढे जाऊ शकला नसेल, म्हणूनच हा किल्ला कोणीच जिंकू शकला नाही। लोक पण एकामेकाचा हात धरूनच वरती चढत होते, तसं आम्ही पण पप्पाचा हात धरूनच वरती चढत होतो। जरा वर उजेडात आल्यावर तसं काय माझ्या जीवात जीव आला। एवढ्यावरून काय निसर्ग इतका भारी दिसत होता, मग तर मला पण काही राव येईना। मी तर पळतच सुटलो। पळून लय दमलो राव, आता थोडा आराम करतो म्हणून जरा वेळ बसून घेतलं, समोरच्या वातावरणाचा आनंद घेतला। वरती एक दिसलं गणपती मंदिर। दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। पुढं पाहिल्या लय मोठ्या होत्या, म्हणून मी शॉर्टकटच घेतला। पायरीच्या कडावरूनच चालत सुटलो। लय चालवं लागत होतं राव। सम्यक तर पार गळून गेला होता। रांगत रडत कडत आम्ही पोहोचलो बारादरीपर्यंत। चालायचा लय कंटाळा आला होता। पप्पाला म्हणलं जरा उचलून घ्या। पप्पा कसले उचलून घेत्या, मला नादवलं आणि पुढे नेलं। वरून संभाजीनगर एवढं भारी दिसत होतं आणि घर तर एवढे बंगल्यासारखे दिसत होते।
बारादरी म्हणजे राजाचा खरा दरबार, ज्याला 12 मोठ्या खिडक्या होत्या. लय भारी गार गार लय भारी गार गार वारे येत होतं. तिथून पुढे वरती गेलो. सगळ्यात शेवट होती काळा तोप आणि दुर्गा तोप. माझे पाय लय दुखत होते राव, म्हणून मी गेलो